जाऊन। काय? हा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर हे झाला चौरस। आयत म्हणजे समूह। माहिती असलं तर ना सांगायला काय प्रॉब्लेम। आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात। आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताची परिमिती बरोबर नाही। आयताचे क्षेत्रफळ बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी। काटकोन तर सर्वांनाच माहिती असेल। त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे काय हे आणते सरांकडून। बसा बसा माहिती पुस्तक परिसर भाग 2 काढा। पंधरावा धडा नाही बंधु भाऊ मना करने के बाद भी बच्चे बरसात में भीग रहे हैं, अंदर बुलाकर उन्हें शिक्षा दो। सुदामा अरे बंधु भाऊ मैं क्यों शिक्षा दूं? शिक्षा तो उन्हें विद्यालय में मिल जाती है बंधु भाऊ। तो क्या बच्चे ऐसे ही भीगते रहेंगे? सुदामा बच्चे तो बंदर होते हैं इसलिए खेलते हैं ही रहेंगे बंधु भाऊ, लेकिन जब आसपास कहीं समुद्र नहीं है तो बच्चे बंदर पर कैसे जाएंगे? सुदामा अच्छा जरा बैठो, मैं भीगा हुआ हूँ, ऊन का स्वेटर सुखाने के लिए
फैला जाता हूँ, क्या कि नहीं? बंधु भाव, अरे सुदामा, खत तो खेत में डालते हैं, बेटी को क्यों भेजे? यदि वे दोनों हिंदी और मराठी भाषा। बसा बसा। आहार में का आपणाला कोणता कारणासाठी अन्न गरजेचा असतो? अन्न पदार्थ कोणताही सर्व असू शकतात. आता आपल्याला शक्त कळतो. अन्न पदार्थामध्ये शरीराचा विविध प्रकारे उपयोग पडणारे अन्न घटक असते. हे तुम्ही शकल आहात. या अन्न घटका विषयी अधिक माहिती घ्या. प्रकारच्या थँक्यू बसा. आपण एक छोटा मोठा प्रोग्राम घेऊ, त्यांच्यात दोघांची जोडी. तर आधी तुम्ही या. असं म्हणायचं, नमस्कार, माझा नवीन मित्र, त्याचं नाव सोहेल मुजीद शेख. तर हिला आवडणारी चीज म्हणजे हिला सायकल चालू आवडतं, आणि न आवडणारी चीज म्हणजे हिला कुठे हिंडू वाटत नाही. असलं म्हणून दोघांची दोन करायचं. या तुम्ही या. हा, दोघांचं नाव सांगायचं आधी. आवडणारी नाव मराठी मधून, इंग्लिश मधून नाही. तू नाही सांगायचं काय, तू सांगायचं हिचं नाव, तुमचं नाव. हा, तिला आवडणारी चीज सांग कोणची तर. काय बी म्हणू का, आंबा बिंबा काय बी. हा, ना आवडणारी चीज. हा, आता तू सांग हिची आवडणारी चीज. तिचं नाव घ्यायचं पूर्ण, नंतर सांगायचं. हा, तिला आवडणारी चीज काय तर सांग. माय काय आवडते, हे आवडते, ते आवडते. हा, ना आवडणारी चीज. बस जाऊ बसा. तू ये. दहावा धडा काढा तुमचा. हा, डबल. सजीवांचे प्रकार कोण सांगताय, किती आहेत? सांग. कोणकोणते? परत आदिकेंद्रिकीमध्ये कोणकोणते सांग. होता. परत दृश्य केंद्रिकेमध्ये हा, काय बहुपेशीमध्ये किती असते ते सांग. आणि एक पेशीमध्ये उठून सांग कोणता. नंतर पेशी भित्तिका असणाऱ्यामध्ये स्वयंपोशीमध्ये आणि परत पेशी भित्तिका नसणारे हा. वनस्पतीची व्याख्या कोण सांगते? हा, सांग. परत वर्गीकरणाचा आधार सांग.
वनस्पतीचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतीला अविवाहित नाही ते विचारात घेतले जाते. त्यानंतर पाणी व अन्नाची निवड करण्यासाठी स्वातंत्र्य बुद्धी संस्थेचे किंवा नसणे विचारात घेतले जाते. वनस्पतीमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे, बियांवर फळाचे आवरण आहे की नाही याचाही विचार केला जातो व शेवटी बियांमधील बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतीचे घटक वेगवेगळे केले जातात. बीजपत्री वनस्पती. सृष्टी अबीजपत्री वनस्पती. हिरवट प्रकारचे पाणी असणारे सोडा पाण्यातील हिरवे तंतू गोळा करा आहे. विभाग 1 थायलोफायटा. या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात आढळतात. मूळ खोल पाणी पिले असे वैशिष्ट्य अवयव नसणारे हरितद्रव्यामुळे सूर्यकोशी असणारे वनस्पतींच्या या गटाला शैवाल म्हणतात. ब्रायोफायटा. इकडे सांगा मुलीमध्ये ब्रायोफायटा. उठ. या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे भूविचार म्हटले जाते कारण त्या ओलसर मातीत वाढतात. परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते. या वनस्पती निमस्तरीय स्तरीभूपेशी व स्वयंपोषी असतात. त्यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते. ब्रायोफायटा विभागातील वनस्पतीची रचना चपटी रबडीसारखी लांब असते. बस खाली. टेरोडोफायटा. वेदिका उठ. या गटातील वनस्पतींना मूळ खोड पान असते. आता तुला उठवतो. नाही तुला उठवते आता. आणि पाणी व अन्न वाहण्यासाठी स्वातंत्र्य बुद्धी असतात. पण याला फुले फळे येत नाही. त्यांच्या पानांच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूद्वारे प्रजनन होते. उदाहरणार्थ फर्नस, नेपिस, मेचे, मर्सेलिया, टेरिस, अँडिएटम, सिलॅजिने. बीजपत्री. आकाश तू सांग मग गोंधळ करायला लागतात. वाचायला तर येते का? कशाला गेलास नववीला? वाच उठून वाच. तू वाच. तुला बघायलाच नाही. वाच. पेज पलट की. पुस्तकातलं वाच की. बरं वाच. वाच. अनावृत्त वनस्पती. बीजपत्रीचे किती प्रकार पडतात ते सांग की. बीजपत्रीचे 2 प्रकार पडतात. कोणते सांग? अनावृत्त बीज आणि आवृत्त बीज. अनावृत्त बीज या गटातील वनस्पती सदाहरित बहुवार्षिक असतात. खोडांना पांढऱ्या नसतात. नर व मादी फुले झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रावर येतात. फळे येत नाहीत. पानांचा मुकुट तयार होतो म्हणून यांना अनावृत्त बीज वनस्पती म्हणतात. बसा खाली. केलेला ग्रहाचा आधार ही कार्यक्रम आहे. तर साठ्याचे धोरण बचावाचे होते. त्या परिस्थिती उलट झाली. चढाईली
चढायचे आणि मुघलांनी बसवायचे धोरण स्वीकार 18व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांनी मुघल सत्तेला म्हणून जवळ भारतभर आपला 27चा केला. त्याचा अभ्यास आपण केला. त्याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. शाहू महाराजांची सुटका. औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर त्यांच्या दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला. दिल्लीला निघाला. राजपुत्र शाहू यांच्या ताब्यात घेतले होते. शाहू महाराजांना हे सोडल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्या छत्रपतीच्या गादीसाठी कलह होय आणि मराठ्यांचे समर्थ खच्ची Bye.